आधारमधील माहिती अपडेट करण्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जाऊन आधार कार्ड हे ॲप डाउनलोड करून घ्या. नंतर आपण याच्यामध्ये बघू शकतो की रजिस्टर मोबाईल नंबर डायरेक्टली आपण ह्या ॲपमधून चेंज करू शकता किंवा लिंक करू शकता. हे ॲप डाउनलोड करून सर्व परमिशन अलाव करायचे आहेत. नंतर आपण ह्याच्यामध्ये डिस्कवर की फीचर्समध्ये बघू शकतो की कशाप्रकारे आपण नवीन फॅमिली मेंबर, QR कोड स्कॅनर व हे ॲप आपण फेस ऑथेंटिकेशन इत्यादीसाठी वापरू शकता. नंतर आपल्याला आय एम रेडी विथ माय आधार असे क्लिक करायचे आहे. नंतर आपले आधार नंबर टाकायचे आहे. टर्म्स अँड कंडिशन क्लिक करून घ्यायचे आहेत. नंतर आपले जी सिम आहे ती सिलेक्ट करून सेंड OTP क्लिक केल्यानंतर आपल्याला OTP पाठवला जाईल. मोबाईल नंबर व्हेरिफाय होईल. कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन इथे दाबायचे आहे. नंतर कंटिन्यू विथ धिस नंबर असे क्लिक करायचे आहे. जर आपला नंबर रजिस्टर नसला तरीसुद्धा. नंतर इनिशिएट फेस ऑथेंटिकेशन इथे क्लिक करून डोळे चालू बंद करणे आहे व चष्मा वगैरे असेल तर काढून टाकणे. चांगल्या लाईटमध्ये चेहऱ्यावर लाईट पडेल अशा ठिकाणी आपल्याला हे KYC फेस आधार ॲप डाउनलोड करून हे फेस ऑथेंटिकेट करायचे आहे. नंतर प्रोसीड बटन दाबून 6 अंकी नंबर पिन जनरेट करणे आहे. नंतर कन्फर्म केल्यावर आपण बघू शकता की हे ॲपमध्ये इंटरफेस दिसेल. लँग्वेज चेंज करू शकता. आपण इथे नवीन फॅमिली मेंबर सुद्धा ॲड करू शकता. नंतर आपले आधार कार्ड बघू शकता. आधार कार्ड शेअर करू शकता. QR कोड स्कॅन करू शकता. नंतर ॲक्सेस मोर सर्व्हिसेसमध्ये आपण वर स्क्रॉल करून बघू शकता की सर्व्हिसेसमध्ये माय आधार अपडेटवर क्लिक करायचे आहे. आपण बघू शकता की मोबाईल नंबर किंवा बाकी ॲड्रेस नेम हे सध्या चालू नाही. मोबाईल नंबरवर क्लिक करून अपडेटवर क्लिक करून आपण बघू शकतो 30 दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये होऊ शकते. 75 दिन पेमेंट करावं लागेल. नंतर आपण पुढे जाऊन सबमिट करून आपण बघू शकता की आपला जो सध्याचा नंबर दिसेल. नंतर आपण न्यू मोबाईल नंबर टाकून सेंड OTP क्लिक करून घ्या. नंतर OTP आल्यानंतर इथे OTP टाका व व्हेरिफाय करून घ्या. नंतर न्यू मोबाईल नंबर OTP व्हेरिफाय झाल्यावर फेस ऑथेंटिकेट करणे गरजेचे आहे. त्यासाठी फेस आधार RD ॲप डाउनलोड करून प्रोसीड करा. नंतर फेस सेल्फीमध्ये डोळे चालू बंद करून आपण परत करू शकता. नंतर कन्फर्म आणि पे याच्यावर क्लिक करा. आपल्याला सुटेबल UPI ॲपमधून हे ₹75 पे करणे आहे. मी फोनपेमधून हे ₹75 UPI पिन दाबून पे केले आहे. पेमेंट सक्सेस होईल. सक्सेस झाल्यानंतर आपण कन्फर्म पेमेंट येईल. नंतर UIDI याला ₹75 गेल्यानंतर डाउनलोड ॲक्नॉलेजमेंटवर क्लिक करा. आपल्याला एक ॲक्नॉलेजमेंट स्लिप मिळेल. तिथे ती डाउनलोड करून आपण आपले SRN नंबर बघू शकता. पेमेंट स्टेटस बघू शकता. नंतर आपण हे परिपूर्ण बघल्यानंतर आपण बघू शकता की आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. नंतर आपण खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपण बघू शकता की माय पास्ट अपडेटमध्ये आपला फॉर्म कोणत्या स्टेजवर आहे. ड्राफ्ट स्टेज, पेमेंट स्टेज, व्हेरिफिकेशन, व्हॅलिडेशन अँड कंप्लीशन हे 2-3 दिवसात किंवा 30 दिवसाच्या आतमध्ये होईल. आपण ह्या चॅनलला खाली लिंकवरून पण सबस्क्राईब, फॉलो करू शकता. आपल्याला आधार अपडेटची माहिती SMS द्वारे पुरवण्यात येते. नंतर आपण ही ॲपमधून बघू शकता. सबस्क्राईब द चॅनल, शेअर द